शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधून देखील विरोध पाहायला मिळते। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। आयुर्वेदिक कॉलेजजवळ शेतकऱ्यांचा रास्ता रोको सुरू आहे। आंदोलनस्थळी जमावबंदीचा कलम लागू करण्यात आलाय। त्या महामार्गाविरोधात धाराशिवमध्ये शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी धाराशिव मधील शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत। मी आता उभा आहे धाराशिव मधील धुळे सोलापूर हायवेवर आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलंय। माझ्यासोबत शेतकरी आहेत। काय नेमकी मागणी आहे तुमची, काय सांगाल? मागणी आमची एकच आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, दुसरी काहीच मागणी नाही। आज पाहिलं तर सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे। आज सरकारला कळायला पाहिजे की यांची मागणी काय। मागणी नसताना रोड होतोय। आज या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या ऐवजी दुसरा पॅरलल रोड रत्नागिरी नागपूर असताना सगळे तीर्थक्षेत्र कव्हर होत असताना या ठिकाणी ह्या रोडचा हट्ट कशासाठी, तर यांना कमिशन खाण्यासाठी। ऑलरेडी लोकसभा आणि विधानसभेच्या आधी यांनी एक भाषा केली की हा रद्द करण्यात आलेला आहे म्हणून, आणि विधानसभाचा निकाल लागल्यानंतर म्हणतात की आमचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून। ह्याच्यातूनच आपल्याला कळतं की हे नफाखोरी खाण्याचं सरकार आहे, आणि त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या वतीने मी निषेध करतो। आमची मूळ मागणी एक आहे की हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे। जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत हा रस्ता रोको मागे घेणार नसल्याची भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।